घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी महागल्या। महाराष्ट्रात 860 रुपयांचा गॅस आता 920 रुपयांना मिळणार। 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरांमधील वाढ आजपासून लागू। आखातातल्या युद्धाला आठवडा, आजही इस्रायल आणि इराणचे हल्ले सुरूच। अमेरिकेकडून आतापर्यंत 3000 ठिकाणांवर हल्ले आणि इराणच्या 32 युद्ध नौका बुडाल्या। इराणवर आज सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव करू, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा इशारा। इराणची क्षेपणास्त्र आणि कारखाने नष्ट करणार, ट्रम्प यांचाही बिनशर्त शरण येण्याचा इशारा। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नको, 1.5 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता द्या, बच्चू कडूंची मागणी। शेतकरी नेत्यांची 15 मार्चला बैठक घेऊन सरकारपुढे सविस्तर मागण्या मांडणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्धच्या अविश्वास ठरावावर सोमवारी होणार मतदान। एनडीएकडे 293चं संख्याबळ असल्यानं ठराव नामंजूर होणार हे निश्चित। विरोधकांमधली बेकी समोर येणार। विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी राहुल गांधी आज केरळच्या दौऱ्यावर। तिरुवनंतपुरममध्ये यूडीएफच्या जाहीर सभेत देऊ शकतात 3 ते 4 मोठी आश्वासनं। अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत तिसऱ्यांदा खरेदी केली 35 कोटी रुपयांची जमीन। अभिनंदन लोढांच्या कंपनीकडून खरेदी केली 3 एकर जमीन। अमिताभ मोठी गुंतवणूक करणार। अभिनेत्री जान्हवी कपूरचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन। अनवाणी पायानं 3500 पायऱ्या चढून घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।